कधी कधी आपल्या मनात असा विचार येतो, जसे श्री स्वामी समर्थ, गगनगिरी महाराज किंवा संत बाळूमामा, साईबाबा, गजानन महाराज यांनी अनेक लोकांचा उद्धार केला, अनेक जीवांचं त्यांनी कल्याण केलं. तर तशाच पद्धतीनं आजच्या काळामध्ये कोणी असेल का जे आपल्याला आपल्या अडचणीतून बाहेर काढतील किंवा आपल्या समस्यांवर मार्ग दाखवतील, येणाऱ्या अनेक पिढ्या त्यांच्या मार्गावरती चालतील? तर हो, नक्कीच असे अनेक संत महात्मे आजच्या काळात सुद्धा आहेत. गरज आहे ती फक्त डोळसपणे पाहण्याची. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर ही सिरीज आपण नक्कीच कंटिन्यू करूयात. तर आज आपण बोलणार आहोत लाखो युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या आणि साक्षात परमेश्वराचा अंश असलेल्या पूजनीय श्री प्रेमानंद महाराज यांच्याबद्दल. गलत करो मत तो गलत सहो मत, फिर तुम्हारा कोई बाल बांका नहीं कर सकता. ऐसे बिल्कुल मस्त रहो. 20 वर्षांपूर्वी त्यांच्या किडनी संबंधीच्या आजारामुळे त्यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या आणि डॉक्टरांनी त्यांना ते फक्त पुढची 2.5 ते 5 वर्ष जगतील असं सांगितलेलं होतं. फक्त परमेश्वराच्या कृपेमुळे ते आजही आपल्यामध्ये आहेत, आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. असा कोणताच प्रश्न नाही किंवा अशी कोणती समस्या नाही जी त्यांच्याकडे गेल्यावर त्याचं निराकरण होणार नाही किंवा त्याचं समाधान आपल्याला भेटणार नाही. आपलं जीवन ते डायलिसिसच्या आधारे जगत आहेत, पण हजारो अशी लोक आहेत ज्यांचं मनोबल खचलेलं आहे. त्यांना त्यांच्या जीवनात प्रकाश टाकून पुन्हा त्यांना नवीन जीवन जगण्याची त्यांनी उभारी दिली, पुन्हा आनंदाने जीवन जगण्याची प्रेरणा त्यांनी दिली. जणू काही साक्षात परमेश्वरानेच आपल्यासाठीच त्यांना जीवनदान दिले. ते वृंदावनमध्ये राधा गेली कुंज नावाच्या आश्रमामध्ये राहतात आणि इथूनच ते त्यांचं भजन आणि सत्संग चालवतात. ते इथे वृंदावनमध्ये कसे आले, त्यांचा लहानपणापासूनचा जीवन परिचय आणि त्यांच्या या खडतर जीवन प्रवासामधून ते इथपर्यंत कसे पोहोचले, या सर्व गोष्टी जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी रवीना आणि आजच्या या अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. प्रेमानंद महाराजांचा जन्म 1972 साली उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यातील अखरी या छोट्याशा गावामध्ये झाला. त्यांचे मूळ नाव अनिरुद्ध कुमार पांडे होते. घरात पहिल्यापासूनच आध्यात्मिक वातावरण होते. त्यांचे आजोबा, वडील आणि भाऊ हे भगवंताची भक्ती करायचे. याच आध्यात्मिक वातावरणाचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडला आणि त्यांनी वयाच्या 7व्या वर्षी भगवद्गीतेचे पठण सुरू केले. आणि एक दिवस त्यांना अशी जाणीव झाली की या जगात कोणतीच अशी गोष्ट नाही जी माझ्यासोबत कायमस्वरूपी राहील. माझे आई बाबा सुद्धा एक दिवस मला सोडून जातील. या जगात सर्व काही नश्वर आहे. फक्त आणि फक्त एकच गोष्ट आहे जी आपल्यासोबत शेवटपर्यंत राहू शकते, ती म्हणजे साक्षात परमेश्वर. शेवटपर्यंत आपल्यासोबत परमेश्वर नक्कीच राहणार. म्हणून फक्त 13व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि अध्यात्माची वाट धरली. वाटेत दिसणाऱ्या मंदिरांमध्ये त्यांनी काही काळ वास्तव्य केले आणि काही दिवसानंतर ते बनारसमध्ये येऊन पोचले. या ठिकाणी गंगेच्या पाण्याने ते रोज 3 वेळा स्नान करायचे आणि दिवसातून फक्त एकदाच भिक्षा मागून अन्न ग्रहण करायचे. ते पण त्यांचा जो भिक्षा मागण्याचा ठराविक वेळ होता त्या वेळेमध्ये जर कोणी भिक्षा दिली नाही तर फक्त आणि फक्त गंगेचं पाणी पिऊन ते उपवास करायचे. त्या ठिकाणी त्यांनी कोणत्याच गोष्टीची पर्वा केली नाही. इथे त्यांनी एका साधकाचे जीवन व्यतीत केले. त्यांच्या जीवनातील जे जे काही कठीण काळ होते त्यातला एक काळ म्हणजे त्यांचं हे बनारसमधील एका साधकाचं खडतर असं जीवन. एक दिवस तप करत असताना त्यांना एक अपरिचित आणि गूढ असे एक संत भेटले. त्यांनी प्रेमानंद महाराज यांना विनंती केली की आपण एका रासलीला कार्यक्रमासाठी चाललेलो आहोत आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत तिकडे यावं. प्रेमानंद महाराज यांनी कित्येक वेळा नकार देऊन सुद्धा त्या संतांनी केलेल्या आग्रहामुळे ते त्यांच्यासोबत निघाले आणि तिथे त्यांनी पहिल्यांदा रासलीला पाहिली. तो कार्यक्रम पाहून प्रेमानंद महाराज अतिशय आनंदून गेले आणि खूपच प्रभावी झाले. हा रासलीला कार्यक्रम संपला तरी पण प्रेमानंद महाराजांनी पुन्हा रासलीला कार्यक्रम पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर त्या संतांनी तुम्ही कायमच्या वृंदावनला या, तिथे तुम्हाला कायमची रासलीला पाहायला मिळेल असं सांगितलं. महाराजांनी त्यांचं ऐकलं आणि ते कायमच्या वृंदावनला गेले. इथे आल्यावर त्यांनी स्वतःला राधा आणि श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये वाहून नेलं आणि त्यांनी इथे राधा वल्लभ संप्रदायाची दीक्षा घेतली. आज हजारो भक्त या राधा केली कुंज आश्रमाला भेट देतात. इथे होणाऱ्या भजन आणि सत्संगामधून ते अनेक लोकांना रोज भेटतात. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते योग्य तो मार्ग दाखवतात आणि इथे आलेल्या प्रत्येकाला कोणतीही अडचण असली तरी राधा नावाचा जप करण्याचं ते सांगतात. आज त्यांना भेटण्यासाठी भारतामधून तसेच भारताबाहेरील लोक सुद्धा त्यांच्या दर्शनासाठी आवर्जून भेट देतात. अनेक सेलिब्रिटी, क्रिकेटपटू आणि नेते सुद्धा वृंदावनला भेट देत असतात.
कुणालाच भेटण्यासाठी ते कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारत नाहीत. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक प्रश्न पडतात. म्हणजे स्त्रियांच्या मासिक धर्मामध्ये त्यांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत, व्यसनांपासून किंवा वाईट गोष्टींपासून आपण दूर कसं राहिलं पाहिजे. त्याचबरोबर आपण देवघरात कोणत्या मूर्ती ठेवल्या पाहिजेत, कोणते नाही ठेवल्या पाहिजेत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ते आपल्या सत्संगामधून देत असतात. 20 वर्षांपासून दोन्ही किडन्या खराब असून सुद्धा आज त्यांना पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर इतकं तेज आहे. हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये ते प्रकाश टाकत आहेत. हे एका चमत्कारापेक्षा नक्कीच कमी नाही. तुम्हाला प्रेमानंद महाराजांबद्दल ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय श्री कृष्ण.